प्रदूषणकारी 462 बांधकामं पालिकेकडून बंद, 1038 बांधकामांची झाडाझडती घेत कारवाई। मुंबईकरांवर औषध आपत्तीचं सावट, वैद्यकीय महाविद्यालय आणि उपनगरीय रुग्णालय दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची 120 कोटींची देयकं थकवली। देयकं मंजूर न झाल्यास सोमवारपासून औषध पुरवठा बंद। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमालाची जप्ती, भाईंदरमधील कॅशियर आणि मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी। बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षात गेला, बसनं 2 जणांना उडवलं। मुंबईच्या विक्रोळी कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकामध्ये बस चालकाचा अजब प्रकार। ठाकरेंची शिवसेना मुंबई ते नागपूर सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, संजय राऊतांची घोषणा। तर आपल्याही कार्यकर्त्यांच्या भावना तशाच, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा पलटवार। मविया टिकेल की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंनी विचारधारा सोडल्याचा फटका, काही दिवसांनी पक्षही शिल्लक राहणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेची टीका। भाजप नेते रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केली चव्हाणांची नियुक्ती। गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन खरेदी करणार म्हशीचं दूध। इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज शमीचं पुनरागमन, अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद, 22 जानेवारीला पहिली लढाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।